नमस्कार मंडळी, मी भारती. माझ्या यूट्यूब चॅनल तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज चला मस्तपैकी एक नवीन रेसिपी. त्यासाठी मस्तपैकी आपण एक ग्लास तांदूळ घेतलेले आहे. आपण वाटीने सुद्धा मोजू शकतो, तर मी ग्लासाने मोजून घेतलेले आहे जेवढं भात लागतो. मस्तपैकी आपण पनीर पुलाव करणार आहोत ना, त्यासाठी तांदूळ बासमती आहे. स्वच्छ धुवून घेणार आहोत आपण 2-3 पाण्याने. स्वच्छ खूप घाण असते ना, स्वच्छ धुवून घ्यायचा. बघू शकता स्वच्छ धुवून घेतलेले आहे. आता आपण 15 मिनिटं भिजत ठेवणार आहोत. आणि टाकून 15 मिनिटं बाजूला ठेवणार. तोपर्यंत दुसरी तयार करणार. आता तांदूळ भिजत आहे तोपर्यंत आपण मस्तपैकी पनीर तळणार. तेल टाकून घेते पॅनवर. छानपैकी तापलेले आहे. चला आता पनीरचे क्यूब करून घेतलेले बघू शकता आपण, जाडसरच थोडे. 250 ग्राम पनीर आहे. गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपण मस्तपैकी फ्राय करणार आहे पनीरला. मस्तपैकी गोल्डन ब्राऊन झालेले आहे. आता काढून घेणार आहे आपण साईड डिशमध्ये. थोडेसे काजू आहे तेही फ्राय करणार आपण. हलकेसे ब्राऊन झाले की लगेच काढून घेणार आहे. चला काढून घेणार आता. चला थोडंसं साहित्य पाहून घेणार आहे. पनीर तळून घेतलेले आहे, काजू पण तळून घेतलेले आहे आपण. मटार आहे अर्धी मोठी वाटी आहे, पोहून वाटी. आणि कांदा चिरून घेतलेले आहे 2 मोठे. गाजर आहे, हिरवी मिरची आणि टोमॅटो चिरून घेतलेला आहे 2. आणि इकडं गरम मसाले आपण फोडणी देण्यासाठी काढलेले तेजपान आहे, लवंग आहे, काळी मिरी, मोठी विलायची आणि चक्रीफूल, दालचिनी आणि इलायची, हिरवी इलायची. जिरे आहे 1 चमचाभर छोटा. आणि शहाजिरे घेतलेले आहे. अद्रक लसूणची पेस्ट घेतलेली आहे 1 मोठा चमचा भरून. बिर्याणी मसाला आहे बघू शकता. आणि हा धने पावडर आणि गरम मसाला मिक्स करून पावडर केलेली आहे, घरीच पावडर केलेली आहे आपण. इकडं मसाला आहे, घरचा मसाला आहे. भाजीला जो वापरतो आपण तो मसाला घेतलेला आहे मोठा चमचाभर. काळा मसाला जो भाजीला वापरतो आपण तो मसाला. आणि हळद आणि बाकीचं साहित्य तुम्हाला पुढच्या रेसिपीत दाखवतेस मी. तेल छान गरम झाले का गरम मसाले, जिरे, शाही जिरे, कांदा टाकून घेणार आहे. आणि गोल्डन ब्राऊन करणार आहे आपण मस्तपैकी. हिरवी मिरची, कांदा गुलाबी दिसत आहे. टोमॅटो आणि गाजर आपण सोबत फ्राय करणार. अद्रक लसूण पेस्ट हेही टाकून घेणार आहे. मीठ, छान परतून घेतलं तर खूप छान लागते मग. ताजं मटर आहे सोलून घेतलेला. हळद, थोडीशी कोथिंबीर, घरचा मसाला, बिर्याणी मसाला, छान मसाल्याला तेल सुटलेले आहे. आता आपण काश्मीरी लाल तिखट टाकणार आहोत.
सर्व मसाल्यांना तेल सुटलेले आहे. आता आपण भिजत ठेवलेला तांदूळ तोही टाकणार. धुवून घेतला होता आपण, पाणी काढून टाकलेले आहे. व्यवस्थित आपण हळूवारपणे याला फ्राय करून घेणार 2 मिनिटासाठी. खूप छान सुगंध येत आहे. आणि त्यासोबतच आपण पनीर तळलेले आहे आणि काजू तेही टाकून घेणार आहे. बघू शकता आता पाणी टाकून घेणार आहे मस्तपैकी. मसाले कोटिंग झालेले त्याला मस्तपैकी एकदम भारी बसलेले आहे. गरम पाणी केलेले आहे. 1.5 ग्लास आहे. 1 ग्लास तांदूळ तर 1.5 ग्लास पाणी. अजून थोडेसे लागलेत आपण टाकू शकता आपल्या भाताच्या हिशोबाने. गॅस चालू सॉरी. एक चमचाभर साजूक तूप टाकणार आहे आणि लिंबू टाकणार आहे. लिंबू बिया वगैरे काढून घ्यायच्या. चला आता 2 शिट्या करून घेणार मस्तपैकी. आता झाकण लावून घेणार आपण. थोडीशी उकळी लागली का झाकण लावणार. बघू शकता पाण्याला उकळी लागत आहेत. आता कोथिंबीर थोडीशी आहे ना झाकण लावून घेणार आहे. बघू शकता उकळी लागलेली आहे. झाकण लावून घेणार आहे. शिट्टी 2 शिट्टी होईपर्यंत आता गॅस. आणि थंड झाल्यावरच आपण कुकर उघडणार. नंबर झालेला आहे.